ते म्हणतात ना, इच्छा तिथे मार्ग. हिंदू परंपरेनुसार वास्तूची पूजा व्हावी ही आमची मनापासूनची इच्छा होती. परभूमीवरील वैदिक पद्धतीने पूजा करण्यासाठी बऱ्याच अडचणी आहेत. विधिवत पूजा सांगणारे गुरुजी, पूजेसाठी लागणारी सामग्री इत्यादी या गोष्टींसाठी बरीच मेहनत घ्यावी लागते. इथे गुरुजी मिळाले असते, पण आम्हाला मात्र पुणेकर गुरुजी श्रीयुत सागर स्वामी जंगम हेच हवे होते. घराचा फ्लोर प्लॅन, कोऑर्डिनेट्स, लोकेशन ही माहिती गुरुजींनी अभ्यासून 16 तारखेचा मुहूर्त सांगितला. आमचा उत्साही होकार मिळताच आमच्या स्क्रीनवर पूजेसाठीची यादी उमटली. पूजेसाठी लागणाऱ्या सामानाची लिस्ट, पूजा मांडणीची पद्धत, इन्व्हिटेशन्स, जेवणाचा मेनू यांनी आमच्या स्टडी टेबलवर चांगलेच हातपाय पसरले होते. पण व्यवस्थित प्लॅनिंग करून त्यांनी आम्हाला सांभाळून घेतले. लोकल इंडियन स्टोअर्समधून मिळतील तेवढ्या वस्तू खरेदी केल्या. अगदी गौऱ्या, हवन सामग्रीपासून ते वास्तुप्रतिमा, स्मोकलेस कापूरपर्यंत हळूहळू लिस्टप्रमाणे सामग्री जमा केली. कुठलीही अडचण आली की गुरुजी सांगत होते. ते देखील आमचा उत्साह पाहून प्रत्येक बारीक सारीक गोष्ट सांगत होते. गुरुजींनी आम्हाला गणपती, देवी, शंकर यांचे विविध मंडलांची पूजा कशी करावी याबाबत मार्गदर्शन केलं आणि आम्ही त्यांचे सर्व निर्देश काळजीपूर्वक पाळले. प्रत्येक वास्तूची व्यवस्था, मंडलांची रचना सगळं काही भक्तिभावाने केलं. गुरुजी त्यांच्या पुण्याच्या घरातून पूजा सांगत होते. आम्ही ऑस्ट्रेलियातील घरात मम म्हणता पूजा करत होतो आणि आमचे आई वडील मुंबईतील घरात हा वास्तुपूजनाचा सोहळा गुगल मीटवर पाहत होते. माऊलींनी जगाला हे विश्वाची माझे घर सांगितलंय. आधुनिक काळात विश्वाच्या या घरात एका शहरात पूजा सांगितली जाते, दुसऱ्या शहरातून ती सांगितल्याप्रमाणे मनोभावे केली जाते आणि तिसऱ्या शहरातून आई वडिलांच्या मुखातून शुभ आशीर्वाद उमटत जातो. भक्तिभाव मनात असला की पूजा ऑनलाईन असो वा प्रत्यक्ष ती नेहमीच मंगलमय ठरते. आनंद म्हणतात तो यापेक्षा वेगळा असू शकत नाही, नाही का? चरणों में मैं भक्ति भाव से